हात जोडले, साष्टांग नमस्कार केला आणि सांगितलं असेच बसा थोडा वेळ. प्रकृष्ट पापनाशय्य प्रकृष्ट फलसिद्धीय प्रदक्षिणा करोमीशं प्रसिद्ध परमेश्वर. एक नव्हे 7 वेळा असणार शिव आणि पार्वतीला आणि प्रदक्षिणा घातली माझ्या गणरायानं गजाननानं. 7 प्रदक्षिणा घातल्या आणि उभा राहिला हात जोडून सांगितलं आई मुहूर्त काढ माझ्या लग्नाचा. तिने सांगितलं मेल्या आत्ताच्या आत्ताच पुन्हा नुसतीच आमच्या पायाची पूजा केली आणि लग्न करू म्हणतोस. अगोदर तीर्थक्षेत्र करून ये. याने सांगितलं आई एकदा नाही 7 वेळा ब्रह्मांडातले तीर्थ करून आलो मी. 7 वेळा ब्रह्मांडातले तीर्थ करून आलो विचार बाबाला. आणि ज्यावेळेस माझ्या पार्वतीने सांगितलं का हो काय म्हणतो गजानन बघा, त्यावेळेस शिव हसले आणि सांगितलं पार्वती तू जो म्हणतो तो खरं आहे. आई म्हणजे स्वर्ग आहे, आई म्हणजे तीर्थ आहे. सॉरी, प्रत्येक माणसाची आई म्हणजे तीर्थ आहे आणि बाप म्हणजे स्वर्ग आहे. ब्रह्मांडाला जर आई वडिलाची सेवा किंवा आई वडिलाचं श्रेष्ठत्व कोणी दाखवून दिलेलं असेल तर पूर्ण ब्रह्मांडाला माझ्या गणपतीनं आई आणि वडील किती श्रेष्ठ ते दाखवून दिलं महाराज. आणि म्हणून प्रत्येक असणाऱ्या सद्भक्तानं ज्या ज्या वेळेस असणारे पूर्ण मोठे कार्यक्रम किंवा देवदेवतार्चनाचे कार्यक्रम करायचे त्यावेळेस आमच्या पाया पडू नका महाराज. आचार्यांच्या पाया पडू नका, संतांच्या पाया पडू नका ना माझ्या जलेश्वराच्या पाया पडू नका. फक्त असणार तुमच्या आई आणि वडिलाचं दर्शन घ्या आणि मग कार्याला सुरुवात करा तरच ते परिपूर्ण ठरतंय, अन्यथा परिपूर्ण होत नाही महाराज. ध्यानात ठेवा. आई म्हणजे तीर्थ आहे. कितीतरी तुम्ही तीर्थस्नान केले आणि आईला जर घरात उपाशी मारत असाल तर ते तीर्थ नाही. आणि इकडं बापाला जर तुम्ही त्रास देत असाल आणि इकडं हजारो लोकांच्या पंगती घालत असाल, घ्या पाटील घ्या घ्या अजून घ्या. आणि तिकडं वडील असणारे एका कोपऱ्यात बसलेले त्यांना कोणी विचारतही नाही अन्न खाल्लंय का नाही. काही अर्थ नाही महाराज. पूर्ण गावाला गाव जेवण देऊन काही अर्थ नाही या गोष्टीला. आणि म्हणून ब्रह्मांडामध्ये धर्मशास्त्राने सांगितलं पहिलं मातृदेवो भव, पुन्हा पितृदेवो भव, 3 नंबरला आचार्य देवो भव. पहिल्यानं कोण देव आहे? आमची आई देव आहे महाराज. आमची आई देव आहे. आणि 2 नंबरला माझे आमचे वडील देव आहेत प्रत्येकाचे असणारे. आणि त्याच्यानंतर असणारे आचार्य. लक्षात ठेवा काय सांगायला मी. आणि त्यांच्यानंतर असणारे आमच्यासारखे लोक. पहिले असणारे आई वडिलाची सेवा करण्याचा प्रयत्न करा. विसरू नको रे आई बापाला, ओ विसरू नको रे आई बापाला, झिजविली त्याने काया काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया.
आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी म्हातारपणीच्या आई बापाला म्हातारपणीच्या आई बापाला नवशील मागाया दाया जिजव तुझ्या शिरावर करली सुखाची छाया वेड्या मिळणार नाही कोणाला बापाची माया मिळणार नाही कोणाला बापाची माया मिळणार नाही कोणाला बापाची माया ईश्वर करे आई बापाला ईश्वर करे आई बापाला जिजवी त्याने छाया छाया जिजवी तुझ्या शिरावर करली सुखाची छाया मिळणार नाही कोणाला बापाची जय हो मिळणार नाही कोणाला बापाची माया मिळणार नाही कोणाला बापाची तुझ मिळतील बायका पोर गणगोत मित्र परिवार स्वार्थाने गुरपटलेला मूळ मायेचा बाजार जीवनामधील अमोल संधी ओ जीवनामधील अमोल संधी नकोस घालवाया काया जिजा तुझ्या शिरावर करली सुखाची छाया मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया भूषवण करे आई बापाला भूषवण करे आई बापाला जिजवी त्याने छाया काया जिजवी तुझ्या शिरावर करली सुखाची छाया मिळणार नाही तुला आई बापाची मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची आई बाप जिवंत असता नाही केली तू सेवा ते गेल्यावरती कशाला करतोस देवा देवा पुन्ही लाडवाच्या पंक्ती बसवशील हो पुन्ही लाडवाच्या पंक्ती बसवशील नंतर तुझे वाया कायाची जवळ तुझ्या शिरावर करली सुखाची छाया मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया सांगितलं त्यांना उपाशी ठेवून जर तू लाखो लोक जीव घालत असतील तर त्याला अर्थ नाही म्हणाला सज्जनो बरेचसे लोक असणारे आमच्याकडे येतात आणि दरबार नेहमी करता भरलेलाच असतो माझा आणि मग समोर आले की असे ढसा ढसा रडतात कोणाला व्याधी आहेत कोणाला लेकरू होत नाही पोरग होत नाही कोणाचं लग्न होत नाही कोणाला नोकरी मिळत नाही कोणाला बरकत येत नाही कोणी व्याधिस्त आहे कोणी धर्म संकटात आहे कर्ज बाजारी आहे सुसाईड करण्याच्या मार्गावर आहे आणि असे लोक असणारे आमच्या समोर येतात म्हणाले आणि मग आम्ही ज्या वेळेला त्यांचं असणार गणित मारतो
त्यावेळेस त्यांना सांगतो, बाबा रे, तुमच्या घरी असणारा महापितृदोष आहे. तुमच्या घरी महापितृदोष आहे. त्यावेळेस ते लोक म्हणतात, महाराज तुम्ही म्हणताय पितृदोष आम्हाला मान्य आहे, खरंय, पण आम्ही पंगत घालतो, आमच्या बाबाची पुण्यतिथी करतो, एक माणूस जीव घालतो, आणि आमचे सांप्रदायिक बांधव जे आहेत, वैष्णव संप्रदायाचे माझे बांधव, ते म्हणतात आम्ही पित्तर पाटात जीव घालतो. सज्जनो, अनेक जणांना नेमका पितृदोष म्हणजे काय हेच कळणार नाही. आणि म्हणून धर्माचा असणारा, शास्त्राचा असणारा संदेश देण्यासाठी मी शेवटचा दिवस आजचा निवडला तुमच्यासाठी. आजच्या या 7 दिवसातला, सप्ताहातला. आणि जो पितृदोष आहे तिथून मग पळवाटा काढायला लागतात लोक आमच्या समोर. पण पितृदोष नेमका म्हणतात कशाला? सर्व असणारे सद्भक्त कान उघडे ठेवून आहे का? माझ्या माता वर्ग, बहिणी ज्या हस्ते बसलेल्या आहेत किंवा बांधव वर्ग जेवढे आहेत, पितृदोष असणारा 5 पद्धतीने निर्माण होतो. पितृदोष 5 पद्धतीने निर्माण होतो. एक, घरातला पुरुष व्यक्ती लग्न झालेला जर्जर बिमारी होऊन मरणे. म्हातारं व्हावं, सगळ्या शरीराला जखमा व्हाव्या, त्या जखमेमधून रक्त पू व्हावं, सर्व अंग विष्ठेनं शिरबीड व्हावं, आणि असं असणारं म्हातारं, कन्नारं म्हातारं, जे आरडायला लागले अशा म्हाताऱ्याला मी एका कोपऱ्यात टाकतो आणि झाकून टाकतो महाराज. त्यावेळेस त्या म्हाताऱ्याला झावळं झावळं असणारं दिसतं, आणि त्यावेळेस ते म्हातारं विचार करतं की कोणी जरी नाही आलं तर माझा बाबा माझ्या जवळ येईल, माझा बाबा माझ्या जवळ येईल. म्हणून ते म्हातारं असणारं ज्याला ऐकू येत नाही, अनेक प्रकारच्या असणाऱ्या यातना त्या शरीराला होत असतात, असं असणारं म्हातारं, आणि दाराकडे चौकटीकडे सारखं नजर ठेवून असतं की माझा बाबा माझ्या जवळ कधी येईल, माझा बाबा कधी येईल. माझ्या समोर आला की मी त्याला आवडील आणि सांगेल, बाबा खूप यातना व्हायल्यात रे, खूप यातना व्हायल्यात, आणि मी धाय मोकळून रडल. आणि म्हणून ते म्हातारं असणारं, यातना भोगत असणारं म्हातारं, टकमका असणारं टकमका त्या दरवाजाकडे पाहत, माझा बाबा कधी येतो, माझा मुलगा कधी येतो. पण हाच असणारा आमच्या तुमच्यासारखा मुलगा त्या बापाला असणारा झाकून टाकतो महाराज, आणि आपला गावभर ह्याच्या दारात त्याच्या दारात त्याच्या दारात फिरतो. शेवटी म्हातारं वाट पाहून पाहून विचार करत की आता माझा बाबा माझ्या जवळ येत नाही, देतो मान टाकून. आणि मग ज्यावेळेस दुसरे म्हणतात बाबा गेले, त्यावेळेस हे जाऊन तिथं ठना ठना बोंबलत. सज्जन हो, एखादा बिमार असला किंवा एखाद्याच्या घरी काही दुःखद बातमी घडली, ऍक्सिडेंट वगैरे वगैरे, तर आम्ही त्यांना भेटायला जातो का? तुमचे दुःख असणारे आम्ही वाटून घेऊ शकतो का? किंवा मला जर एखादी बिमारी झाली तुम्ही वाटून घेऊ शकता का? नाही. पण तेच जर मी तुम्हाला भेटलो किंवा तुम्ही मला भेटलात तर मनाचा असणारा डिवाइड होईल, आणि जी चिंता आहे, मला बिमारी झाली, मला बिमारी झाली, मी मरतो आता, मी मरतो आता, असा म्हणणारा जो रोगी मनुष्य किंवा रोगी स्त्री आहे, तिला जर भेटायला कोणी जाणार असलं तर जाताना काय घेऊन जात?
काही ना काहीतरी फळफळावर नेतं महाराज. का? धर्मशास्त्र ते. त्यांच्या घरात जसे बिमाऱ्या झाल्या तशा आपल्या घरात फळफळावर जर त्यांच्या घरी नेऊन दिले तर कधीच होत नाहीत तशा बिमाऱ्या. फलित आहे महाराज. आणि म्हणून धर्मशास्त्राची असणारी पद्धती की आम्ही फळफळावर घेऊन जातो आणि मग त्या म्हाताऱ्याजवळ किंवा त्या माणसाजवळ किंवा त्या स्त्रीजवळ बसतो, गप्पा टप्पा मारतो. त्याचं मन असणारं डिवाइड होऊन जातं त्या चिंतेपासून आणि तेवढंच असणार त्याचं आयुष्य वाढतं. याला कारण आम्ही बनतो महाराज. अशा मुलांना असणार त्या बापाजवळ जावं. एकतर डॉक्टरने सांगितलेलं असतं नुसती सेवा करा, म्हातारं जाणारच आहे. आणि हे तुम्हाला ना आम्हालाही माहित आहे. पण त्यावेळेला एकच कर्तव्य असतं त्या मुलाचं, बापाच्या जवळ जाणं आणि सांगणं बाबा काही चिंता करू नका बरं का, आता डॉक्टर येणार आहेत, 2 पेशंट आहेत त्यांच्याकडे, दोघांच्या सलाईन संपत आले आणि लगेच डॉक्टर यायलेत, काही चिंता करू नका बरं का, लगेच यायले. नुसतं म्हणायला काय हरकत आहे जवळ जावं. त्या म्हाताऱ्याला बरं वाटेल, समाधान वाटेल, त्याच्या मनाचं सांत्वन होईल, दुःख दूर पडेल. पण त्यावेळेला असणारी जी सेवा असणारी लागते म्हाताऱ्याला ती त्या वेळेला हा सेवा करत नाही. आणि 10व्याला 13व्याला गावाला नुकतीच जेवण देतो महाराज. सांगा म्हातारं जेवण ज्या वेळेला त्याची सेवा करायची होती त्यावेळेला आम्ही नाही केली आणि 13व्याला नुकतीच जेवण दिलं. घ्या पाटील, घ्या तोडकर, घ्या वाजग्याप्पा. आणि पुढं पुढं होऊन वाढायलो. खरं सांगा म्हातारं जेवण म्हणलं, 1 पितृदोषाला कारण बनणारा, 2 अन्न करून तरसून मरणे. आज 95% याच्यातल्या महिला आपल्या सासू सासऱ्याला सांभाळण्याचा प्रयत्न करत नाहीत किंवा त्यांना म्हातारी घरात नकोय. 95% महिला आहेत. फक्त 5% असणाऱ्या कुळवंत, सिलवंत आणि आपल्या आईवडिलाची असणारी इज्जत कमवणाऱ्या इथे. बाकीच्यांना फक्त मैं, मेरा पती आणि मेरा संसार पाहिजे. पण लक्षात ठेवा, माझ्या ज्या काही बहिणी बसलेल्या सगळ्यांना विचारतोय मी, प्रॉपर्टी कोणाची? तुम्हाला ज्या घरी दिले ती पहिल्यानं प्रॉपर्टी तुमच्या नवऱ्याची का तुमच्या सासऱ्याची? कोणाची? होय झोपले काय? हर हर महादेव. कोणाची प्रॉपर्टी? पहिल्यानं म्हाताऱ्याची. मग पुढे म्हाताऱ्याला मुलगा झाला आणि तो तुम्ही पती केला, उदाहरण करा. मग मूळ प्रॉपर्टी जी आहे ती कोणाची? म्हाताऱ्याची. मग त्याचीच प्रॉपर्टी आणि त्यालाच करून खाऊ घालायला का? रोग आला का मग? हा? पण नाही. मैं, मेरा पती, मेरा संसार म्हणून म्हातारीला दूर ठेवायचं काम करणारे जन्माला आले महाराज. आज अशी परिस्थिती आहे की एका गावामध्ये 150 एकर जमीन होती. 150 एकर. गावाचं नाव ओपन करत नाही मी, भामटेगिरी कधी सांगत नाही, सत्तेची घटना ती सांगत असतो. 150 एकर जमीन होती आणि कमीत कमी इथून जर पहिलं शेवटचं जनावर असलं तर आमचे सदाशिव आप्पा वाजगे जिथं राहतात तिथपर्यंत पहिलं जनावर. एवढे जनावर रस्त्यानं चालणारे जे आहेत तर तेवढे असणारे एकाच मालकाचे होते. आणि जे मिर्गशनाचे वाडे ते 6 असणारे जवळपास 100 बाय 100 माडी सहित त्याचे होते. अनुक्रमे त्या म्हाताऱ्यानं कधी बनेल घातली नाही महाराज, कधी पायात चप्पल वापरली नाही मरेपर्यंत. आणि प्रॉपर्टी जी काही सांभाळून ठेवली पुढे सुनेनं आणि
2 सुना होत्या महाराज त्यांना, 2. आणि त्या म्हाताऱ्याला सांभाळायचं नाही. 10-10:30 वाजता चमचमीत पदार्थ करून आपल्या मुलाला नवऱ्याला खाऊ घालायचे, म्हाताऱ्याला जीव घालायचं नाही. शेवटी त्या म्हाताऱ्यानं असणार चातुर्मास धरायचा, 4 महिन्याचा उपवास. दुपारी 2 वाजेपर्यंत वाट पाहायची, माझी सून मला जेवायला बोलवेल. आणि शेवटी 2 वाजल्याच्या नंतर पोटात कलकल करायचं आणि ते म्हातारं असणार दुर्डी चापायला जायचं. तर त्या दुर्डीमध्ये काय राहायचं? ठणठण गोपाला. शेवटी डोळ्यात पाणी यायचं म्हाताऱ्याच्या आणि विचार करायचा, माझीच प्रॉपर्टी आणि मलाच खायला नाही. आणि म्हणून त्या म्हाताऱ्यानं शिळे असणारे कुटके काढायचे, बारीक चुरायचे महाराज. मी स्वतः पाहिले. त्याच्यावर चटणी टाकायची, पाणी शिंपडायचं आणि बोकणे मारायचे आणि दिवस काढायचा. आणि तेच म्हातारं आता जवळपास मरून 20 वर्ष होत आले असतील. 5-5 एकर जमिनी राहिल्यात आणि एकच वाडा राहिला, जे 6 वाडे होते. आणि जनावर औषधाला नाही राहिलं. आणि मग असे जे काय म्हातारे आहेत, तर हे पंक्तीला गेल्याच्या नंतर हावरटपणाने खात बसतात. अन्न अन्न करून तरसून मेलेले 2 नंबर ध्यानात ठेवा. 3 अपघाती निधन होणे, जळून मरणे, पाण्यात बुडून मरणे, ऍक्सिडेंट होऊन मरणे, फाशी घेऊन मरणे, विष पिऊन मरणे, अटॅक येऊन मरणे, जे जे काही अपघाती प्रकार आहेत त्या पद्धतीनं तो मरणे. 3. 4 निसंतान माणसाची इस्टेट जागा जमीन प्राप्त होणे किंवा त्याच्या वटीत जाणे. उदाहरणे म्हणाल, एखादा चुलता आहे आणि त्याचा वंश बुडालेला आहे आणि वंश बुडाल्याच्या नंतर आम्ही त्याच्या वटीत गेलो. प्रॉपर्टीमुळे असणारा आम्ही विचार केला की ही प्रॉपर्टी म्हणजे आम्हाला देवच भेटलाय, म्हणून देवासारखी त्या म्हाताऱ्याची सेवा केली. खायला प्यायला बुम, कपडे लत्ते, देवासारखी राहोरात्र त्याची सेवा केली. पण ज्या वेळेला त्या म्हाताऱ्याचा असणारा अंतकाळ जवळ येतो, त्यावेळेस ते म्हातारे विचार काय करतं माहितीये? देवा, मला जन्म का दिलास पहिला, आणि जर मला जन्म दिलास तर एवढी मोठी प्रॉपर्टी का दिलीस मला, आणि जर प्रॉपर्टी दिलीस तर मला मुलगा का नाही दिलास? अरे देवा, जर तुम्हाला मुलगा नाही दिलास तर ही माझ्या कामाची काही प्रॉपर्टी नाही. मुलगा नाही, प्रॉपर्टी कामाची नाही, आणि जर ती माझ्या कामाची प्रॉपर्टी नाही तर कुणाच्याच कामाची येणार नाही, म्हणून प्राण सोडतो तो. उदाहरण आहे की तुम्ही असणारे घरून निघाले आणि घरून निघाल्याच्या नंतर काही पैसे तुम्ही खिशात आणले की शेवटचा दिवस आहे, आज दक्षिणा महाराजाला द्यावी, आणि आणलेले पैसे असणारे रस्त्यानं पडले आणि अचानक खिसा चापला आणि लक्षात आलं की आपले पैसे कुठेतरी पडले. मनुष्य विचार 3 प्रकारानं करतो, 3च पद्धतीत. कोणी घेतले असतील, कुठं पडले असतील आणि तो देईल की नाही. पहिला कुठं पडले असतील, दुसरे कोणी घेतले असतील आणि तिसरा तो देईल की नाही. 5 मिनिट असणारी तळमळ 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 करणार आणि शेवटी सांगणार, ज्याला काय माझे पैसे भेटलेत का त्यालाही बसर नाही येणार.
म्हणते का नाही जीव? का सज्जन हो, कष्टाचं असतं ते, कष्टाचं. आणि हाच तो तळतळाट आहे. आणि हा तळतळाट म्हणजेच पितृदोष आहे, फुकट नाहीये. हा पितृदोष आहे. 4 निसंतान माणसाची इस्टेट जागा जमीन मिळणं, मग ती माता कुळाची इस्टेट येऊ, आत्या कुळाची येऊ, चुलत्याची येऊ, किंवा जंगम ब्राह्मण गोसावी किंवा इतर आपले नातेवाईक कोणी असो. एखाद्याची जर तुम्ही जागा घेऊ लागली आणि आम्हाला विचारलं, आम्ही म्हणतो कशाला घेतो रे पुत्रेच जागा? तुम्ही फुकट घ्यायलात का? नाही. रजिस्ट्री करणार, 2 साक्षीदार नेणार, फुल नाही फुलाची पाकळी जे मानधन आहे ते देणार. पण शब्द काय? मी पुत्रिकाची इस्टेट, अर्थात शापित संपत्ती मानल्या जाते महाराज. आणि अशी शापित संपत्ती ज्यांच्या घरी आलेली ती फक्त 10 वर्ष तुम्हाला हौस मौज आणि मजा हे भोगायला देईल. पण एकदा का 11 वर्ष उजाडलं, धर्मशास्त्र सांगतंय 10 वर्षाच्या पुढं मी पुढचे 5 लावतो. 15 वर्षाच्या पुढं एकदा पायरी घसरली की रस्त्यावर पडलेलं शेण उचललं तर माती घेऊन उठतंय. तद्वत त्या न्यायानं संपत्ती टिकत नाही आणि तुम्ही दारिद्र्य झाल्याशिवाय राहत नाही म्हणाल. 4 निसंतान माणसाची इस्टेट जागा जमीन प्राप्त होणे किंवा त्याच्या वटीत जाणे आणि 5 गडा हुआ धन मिळणं. 5वा असणारा शेवटचा प्रकार गाडलेलं धन भेटणे. आता हे 5 पितृदोषाला कारण म्हणतात. त्याचे कान उघडे ठेवून त्याचे परिणाम काय होतात ते ऐका. 1, घरामध्ये किरकिऱ्या भनभन्या जास्त होतात. 2, कोणतीच बसर बरकत येत नाही. 3, बीपी शुगर विकार जाणवतात. 4, स्त्रियांना अंगावरचा प्रदर वाहने, गर्भाशयाची पिशवी काढण्याचा प्रसंग येणे, सांधेवात, दम्याचे असर, थायरॉइडचे असर आणि मुळव्याचे सुद्धा असर जाणवतात. निश्चित जाणवतात. कोणाला ना कोणाला चालू होईल. घरात जेवढ्या बिमाऱ्या सांगतो तेवढ्या राहणार. जर खडतर पितृदोष असला तर कॅन्सर, किडनी किंवा अर्धांग वायू सारखे आजार होतात घरामध्ये. जर खडतर पितृदोष असला तर 4 भाऊ असतील तर एकाचा वंश बुडतो. पुढच्या पिढीमध्ये 3 भाऊ आहेत, एकाचा वंश बुडतो. त्याच्या पुढच्या पिढीमध्ये 2 भाऊ आहेत, एकाचा वंश बुडतो. पण एकच जर पिढीला असेल तर पितृदोष त्याचा वंश बुडू देत नाही. कारण त्यांना स्वर्गाला जायचं असतं किंवा लिंग स्थापना पिंडदान करणारा कोणतरी पाहिजे, म्हणून त्याचा वंश बुडू देत नाही. पण निश्चिततेनं 4 पिढ्यापर्यंत खडतर पितृदोष जर असला तर एकाचा वंश बुडवतो. हे फलित आहे मराठीत. आणि म्हणून जी काही अराजकता आहे, जी काही संपत्ती नष्ट होणे, आजार आहे, डॉक्टरद्वारे संपत्ती बाहेर निघून जाते. यदा कदाचित जर मुलगा जन्मला तर तो मंगोल जन्मतो, मंगोल, बिनकामी असणारा. आणि यदा कदाचित जर आमच्या तुमच्या पितृदोष त्याला म्हणतात महाराज. आता संक्षिप्त रूपाचे जे अत्यंत गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी सांगतो. वजनाच्या 10वा कोळसे बुधवारच्या दिवशी अंगावरून उतरून वाहत्या पाण्यात सोडायचे. 1, 2 काळी घोंगडी, काळी चादर किंवा काळी शाल मंगळवारच्या दिवशी नवी मूळ मालकाच्या अंगावरून उतरून मठात, मंदिरात किंवा धर्मशाळेला दान द्यायची. याला 6 महिन्यातून 2दा करायचं. 3 तांब्याच्या तांब्यात मूग घेऊन
27 बुधवार पर्यंत वाहत्या पाण्यात सोडायचे. 3 केळं मंदिरामध्ये दररोज ठेवायचे. मारुतीचा असो, पांडुरंगाचा असो, महादेवाचा असो, 43 दिवस ठेवायचे. आणि 5 वडाला दूध, केशर आणि पाणी त्याच्या बुडावर टाकायचं आणि वल्ल्या मातीचा टिळा आपल्या कपाळाला लावायचा. लगातार 43 दिवस ती पूजा करायची. अनुक्रमे तो पितृदोष असणारा कमी होतो. त्याच्यापेक्षा अधिक पैसे असणारं काम म्हणजे आरद्रा नक्षत्रावर औंढा नागनाथला जाऊन दुधाचा अभिषेक करणे. कंटिन्यू कमीत कमी 5 लगातार करायचे. 2 झाले, तिसरा हुकला तर परत 5 करायचे. हे प्रत्येकासाठी झालं. आता माझे वैष्णव बांधव जे काय बसलेले त्यांच्यासाठी सांगतोय. ज्यांच्यामध्ये जाळतात त्यांच्यासाठी सांगतोय, लक्षात ठेवा. जे माझे बांधव बसलेले वैष्णव संप्रदायामध्ये आणि नारायण नागबली आणि त्रिपिंडी विधी केला जातो. लिंगायत धर्म संप्रदायामध्ये केल्या जात नाही, ध्यानात ठेवा. नारायण नागबली त्रिपिंडी केला जातो. तो नारायण नागबली त्रिपिंडी करणं महत्वाचा असतो पितृदोषासाठी. पण कसा करायचा? नारायण नागबली फक्त तिघांचाच होतो, वडील, आजोबा, पंजोबा. ध्यानात ठेवा. माझे वैष्णव संप्रदायाचे बांधव जेवढे बसलेले वर तिकडं इकडं बाजूनं 3 पिढ्या, वडील, आजोबा, पंजोबा, फक्त तिघांचाच नारायण नागबली होतो. इतरांचा कोणाचाच नारायण नागबली होत नाही. ध्यानात ठेवा. वडिलाचा जर चुलता असेल, वडिलाचा चुलता असेल, त्याचा पितृदोष असतो पण त्याचा नारायण नागबली होत नाही. आत्याचं धन आलंय, कुळ बुडालेलं, पितृदोष असतो, नारायण नागबली होत नाही. माता कुळाचं धन आलंय, आईकडचं, पितृदोष असतो पण नारायण नागबली होत नाही. मग फक्त वडील, आजोबा आणि पंजोबा या तिघांचं असणारं पिंडदान त्या ठिकाणी केलं जातं. 4 कणकीचे नाग बनवतात आणि 1 सोन्याचा नाग बनवून त्यांच्या नावानं प्राणप्रतिष्ठा करून 2.5 दिवस त्याला होम हवन करतात, स्वाकार देतात. आणि शेवटच्या दिवशी पूर्णाहुती केल्याच्या नंतर गंगाच्या काठावर ते नाग जाळायला लावतात. प्रेत जसं जाळतात मराठा संप्रदायामध्ये, तसं ते काड्या रचून ते नाग जाळायला लावतात. आणि जाळले की ती राख उचला, गंगेमध्ये नेऊन टाका. सावळा राख गंगेमध्ये नेऊन टाका. आणि मग साखर किंवा पेढा तुम्हाला देतात. हे गोड जेवण झालं, निघा. त्यामध्ये शेवटच्या दिवशी असणारा दुसरा विधी त्रिपिंडी नावाचा केला जातो, सज्जन हो. आणि मग आमच्या घरातली सुवासीन वारली, एखादा मुंजा असेल, चुलता वारला, आत्याचं धन आहे, चुलता आहे किंवा माता कुळाचं काही धन आहे, जे काही पितृदोष आहे त्यांच्या नावानं त्याचं तिथं पिंड पाडलं जातं. शेवटच्या दिवशी नारायण नागबली संपल्यावर 1-1.5 घंटा त्रिपिंडी नावाची विधी केल्या जाते. त्याच्यामध्ये तुम्ही 25 पिंड पाडू शकता, असं काही बंधन नाही, पण नावानिशी. आणि तो जर प्रकार केला तर तुमचा पितृदोष संपून जातो, हे ध्यानात ठेवा. आता हा नारायण नागबली आणि त्रिपिंडी विधी लिंगायत धर्म संप्रदायाने कधीच करू नये. का? त्या संप्रदायामध्ये नाग जाळला जातो, तर शैव संप्रदायामध्ये समाधी दिल्या जाते आणि नाग म्हणजे महादेव मानला जातो. जर नाग जाळला गेला तर घर उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही महाराज, अनुभूती आमची. आणि म्हणून ज्यांच्यामध्ये समाधी दिल्या जाते शैव संप्रदायामध्ये, त्यांच्यामध्ये काशीला जाऊनच लिंग स्थापना करावी लागते. जे काही मेलेली व्यक्ती आहे किंवा ज्यांचा दोष आहे
त्याच्यासाठी काशीला जाऊनच त्यांची लिंग स्थापना करावी लागते. यांच्यात पिंडदान म्हणतात तर आपल्यात लिंग स्थापना म्हणतात. लिंगायत धर्मामध्ये शिवपिंड त्याच्या नावानं स्थापन केलं जाते. जर अचानक रीतीने जर घरातले माणसं मरत असतील, 2 वर्षात 5-6 जण जाणे असा प्रकार जर जाणवत असेल आणि ती जर पार्टी श्रीमंत असेल तर मग महामृत्युंजय असणारा करावा. महामृत्युंजयाचा कमीत कमी खर्च 1.25 ते 1.5 लाखाच्या कमी नाही येणार महाराज. 11 ब्राह्मण लोक किंवा 11 स्वामी लोक तुमच्या घरी 11 दिवस राहून तब्बल 10 ते 11 तास ते कार्यक्रम करतील दररोजचा नियमानं. आणि त्याचा फलश्रुती फक्त तुमचं ज्या दिवशी कार्यक्रम संपन्न त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला फळ त्याचं प्राप्त. आणि अशा पद्धतीने असणार ब्रह्मांडामध्ये मातृदेवो भव पितृदेवो भव. सज्जन हो, एखादा देव कोपला तर त्याचा अभिषेक करता येईल, पटकन तो प्रसन्न होईल. पण जर का तुमच्या घरातला पितृ कोपला तर तुम्हाला बेचिराग केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ज्या काही महिला मंडळ बसलेलं इथं त्यांनी कान उघडे ठेवून ऐकायचे. आपली बापदादाची इस्टेट आपण सोडून आलो, सासऱ्याची इस्टेटीवर आलो, ध्यानात ठेवा. आणि त्यांचीच त्यांना करून खाऊ घालायची, आजपासून शपथ घ्यायची प्रत्येकीनं. आणि आनंदानं त्यांना मरेपर्यंत सांभाळायचं की जेणेकरून तुमच्या भावजया तुमच्या आई वडिलाला सांभाळतील. जर तुम्ही इकडे अशा वागल्या सासू सासऱ्यासोबत तर ह्या हातावरचे फळ ह्या हातावर येत. आज तुमची भावजई असणारी कशी वागेल? जसं इकडे तुम्ही म्हातारीला कराल तसं तुमची भावजई आणि भाऊ सुद्धा म्हातारीला त्रास देतील, याच्यात संशय नाही महाराज. आणि म्हणून जन्माला आम्ही आलो तर सत्कीर्ती करून जा. जन्माला आलो आम्ही तर प्रत्येकाला प्रेम देण्याचा प्रयत्न करा. कोणासोबत कपट करू नका आणि एखाद्याचा संसार असणारा उद्ध्वस्त करू नका महाराज. त्याच्यासारखा शाप तुम्हाला कोणता लागणार नाही. आणि म्हणून जे काही कार्य आहे सामाजिक सुद्धा असणारे, मग ते अखंड हरिनाम सप्ताह असो कि माझा अखंड शिवनाम सप्ताह असो, 24 घंट्यामधून कमीत कमी 1 घंटा तरी देण्याचा प्रयत्न करा. आणि 1 घंट्याचा वेळ द्याच द्या. पण मी मागच सांगितलं की 100 रुपये कमवले दररोजचे तर 1 रुपया कमीत कमी दान देण्याचा प्रयत्न करा. सत्कारणी लावा, तुमचे 99 रुपये तुमच्या कामी येतील आणि तुम्हाला सुख देतील महाराज. आणि जगामध्ये चांगलं राहण्याचा प्रयत्न करा, कारण का जीवन हे पुन्हा येणार नाही. जीवन हे पुन्हा येणार नाही. एकदा जर आम्ही या जन्मामधून निघून गेलो आणि दुसरा जन्म मिळाला, समोरासमोर आलो तर पुन्हा ओळख एकमेकांची राहणार नाही. आणि म्हणूनच हा जन्म अखेरचा आहे, आपला जन्म अखेरचा मानला गेला. म्हणून घरातले जे काही म्हातारे असतील, जे काही सदस्य मंडळी असतील, जे मित्रगण असतील, जे शेजारी पाजारी असतील, त्याच्यासोबत चांगलं राहण्याचा प्रयत्न करा महाराज. नाही तर मग उठली सुटली की शेजाऱ्याच्या दारात खरकट फेकायचं. आपल्या हातून हे जे काही जीवन आहे तर हे पुन्हा जीवन येणार नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं,
ये किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। श्वास रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का। काय भरोसा है तुझा जीवनाचा, हो काय भरोसा है तुझा जीवनाचा, हो क्या भरोसा है इस जिंदगी का। साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं किसका, क्या भरोसा है, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा शिव में लगाना, दुखिया की बिगड़ी बनाना, जिंदगी नाम है, जिंदगी नाम है बस किसी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, काय भरोसा है तुझा जीवनाचा, क्या भरोसा है इस जिंदगी का। साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं किसका, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी। सांगितलं या जीवनाचा विश्वास नाही महाराज, आता होता आणि आता गेला म्हणतात, आता होती आणि कवाशी गेली त्याचा पत्ता बी लागला नाही। नश्वर स्थूल हे प्रपंच अवघा, नरजन्म जळा वरील तरंग, पाण्यावरचा बुडबुडा आहे महाराज। आणि जर असा मानव जन्म पाण्यावरचा बुडबुडा आम्ही घेऊन आलो तर हे जीवन असणार चांगलं जगण्याचा प्रयत्न करा, चांगलं जगण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून सुंदर नरदेह मिळाला त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा। दुराचार करून आपल्या जीवनाचं सगळं नष्ट भ्रष्टता करू नका। जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है,
बदलना पड़ेगा। जिंदगी तेरा एक घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक रायेगा घर है, जिंदगी एक रायेगा घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। सांगितलं की बाबा रे, शाम के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनहरा, पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा। जिंदगी एक तिराहे का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। आणि मग जे काही घर मिळालंय आम्हाला, तर हे एक दिवस आम्हाला सोडून जावं लागणार आहे महाराज। सुंदर असणारं घर, त्या सुंदर घराचा असणारा फायदा घ्या। सुंदर असणारं हे घर आम्हाला सोडून जावं लागणार आहे, आणि म्हणून प्रत्येक जणासोबत चांगलं वागण्याचा प्रयत्न करा। सप्ते असतील तर त्या सप्त्यामध्ये हिरिरीनं भाग घ्या। सप्त्यामध्ये पारायण करा, भजन करा, पूजन करा, हरिपाठ घ्या, शिवपाठ घ्या, कथा असतील, कीर्तन असतील, त्याच्यामधून तुम्हाला काही ना काहीतरी शिकायला मिळेल, जीवनाचं सार्थक होईल। आणि म्हणून सहकार्य करायचा प्रयत्न करा। आणि जर समजा एखाद्या वेळेस जर सहकार्य घडत नसेल, आपल्याकडून पैशाचं सहकार्य होत नाही, अंग मेहनतीचं करा। आणि अंग मेहनतीचं होत नसलं तर नुसतं तिथं येऊन बसा, पण येणाराचं कोणाचं वाईट करू नका। आपल्याला आपल्या हाताने कोणाचं चांगलं होत नसलं नका करू, पण कोणाचं कमीत कमी वाईट तरी करू नका। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना। भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना। बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो तुम, नहीं कभी हैवान बनो। सदाचार अपना न सको तो पापों में पग मत धरना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना। भला किसी का कर न सके तो बुरा किसी का
करना भला किसी का कर न सके जो बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते जो तुम कांटे बनकर मत रहना पुष्प नहीं बन सकते जो तुम कांटे बनकर मत रहना कांटे बनकर मत रहना कांटे बनकर सांगितलं महाराज, जर आपल्याला पुष्प होऊन फुल होऊन जर कोणाला सुगंध देता येत नसेल, कोणाला सहकार्य करता येत नसेल, तर त्याच्या झोपड्या मोडू नका, त्याचं वाटोळ करू नका महाराज. त्याच्यासारखं असणारं महापाप कोणतं मिळणार नाही. आणि म्हणून धर्माचरण असणारं सर्वश्रेष्ठ समजून जे काही शेजारी आहे, ज्यांनी स्वतःचं घर सुधारलं त्यांनी शेजारी सुधारावा, ज्यांनी शेजारी सुधारला त्यांनी गल्ली सुधारावी, ज्यांनी गल्ली सुधारली त्यांनी गाव सुधारावं, आणि गाव सुधारलं तर मग प्रदेश सुधारायला वेळ लागत नसतो. पण आपण पहिले चांगलं वागावं, आपण पहिल्याने चांगलं वागण्याचा प्रयत्न करायचा. आणि लोकांना दुःख देऊन आपण जर आनंद मानित असेल तर त्याच्या एक महामूर्ख कोण नाही महाराज, हे लक्षात ठेवा. आज तो त्याला दुखून हा जर आनंद मानत असेल तर उद्या त्याच्यापेक्षा चौपटीने असणारं त्याला दुःख मिळणार आहे, यात संशय नाही. आणि भगवान ते केल्याशिवाय राहत नाही, हे त्रिवार सत्य महाराज. आणि म्हणून दुसऱ्याचं वाटोळ न करता दुसरे सुद्धा सुखी बनले पाहिजेत, याचा विचार करणं म्हणजेच मानव जन्म आहे. नाही तर काय, जन्माला येणं, खाणं, बाहेर जाणं, खाणं, बाहेर जाणं, हे तर कुत्रे बी करतात महाराज, जनावर बी करते. मग यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये काय फरक आहे सज्जन हो? त्यांच्यात आणि आपल्यात एवढाच फरक आहे की आपल्याला वाचा आणि बुद्धी जास्त दिली, आणि परोपकार करण्यासाठी मानवाचा जन्म आहे. स्वतःचा स्वार्थ तर कोणी साधणारच आहे, स्वतःचं पोट तर भरलं जाणारच आहे, तो कोणाला उपाशी ठेवीत नाही. पण याच्यासाठी जगा की आपल्यामुळं दुसऱ्याचं हित झालं पाहिजे, दुसऱ्यावर उपकार झाले पाहिजे, याच्यासाठी जगणं महत्वाचं आहे महाराज. आणि म्हणून ये भावना बना ले मत कर बुरा किसी का, ये भावना बना ले मत कर बुरा किसी का, ये भावना बना ले मत कर बुरा किसी का, ये भावना बना ले मत कर बुरा किसी का. उपवन जगमगाले, उपवन जगमगाले करके भला किसी का, ये भावना बना ले मत कर बुरा किसी का, ये भावना बना ले मत कर बुरा किसी का, ये भावना बना ले मत कर बुरा किसी का, ये भावना बना ले मत कर बुरा किसी का. परहित के हित जिसने जीवन दिया समर्पण, धन धान्य सब लगाया, जिसने स्वदेश के भीतर आया जो काम जग के, आया जो काम जग के, जीवन सफल उसी का, भावना बना ले मत कर बुरा किसी का, भावना ले मत कर बुरा किसी का, ये भावना बना ले मत कर बुरा किसी का, ये भावना बना ले मत कर बुरा किसी का. सांगितलं उपवन जग मगाले, विकोला चढवणं भाऊ म्हणजे त्रास होत नाही, विकोला चढवायचं.
उपवन जग मगाले करते भला किसी का, ये भावना बना ले मत कर बुरा किसी का. आणि म्हणून वाईट करण्याचा कोणाचा प्रयत्न करू नका. आणि सर्व असणारे जे सामाजिक कार्यक्रम आहेत त्या सामाजिक कार्यक्रमामध्ये भाग घेण्याचा प्रयत्न करा. जर भाग घेणं होत नसेल तर कोणी कीर्तनाला जात असेल तर त्याला अडवू नका. कोणी सप्ते करीत असेल तर तो मोडण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्या इतकं महापाप कोणतं नाही महाराज. आणि म्हणून या ठिकाणी सदाचरणानं सत्शील आणि विवेकी बुद्धीनं आणि प्रेमानं सगळ्या जगासोबत राहण्याचा प्रयत्न करा. धार्मिकतेनं शिवाची असणारी आराधना करण्याचा प्रयत्न करा. एवढंच सांगायचं मला. आजपर्यंत जे काही 7 दिवस पर्यंत सप्ताह रूपानं अखंड शिवनाम सप्ताह रूपानं जे काही कार्यक्रम ठेवला त्याच्यातला असणारा अंतिम दिवस. आणि अंतिम दिवसापर्यंत बऱ्याचशा लोकांनी जे काही अखंड शिवनाम सप्ताहाला साहे बऱ्याचशा जणांनी केलं महाराज. त्यामध्ये जे काही सुरुवातीला जो काही झेंडा उभा करायचा तो असणारे परमशिवभक्त नारायण अप्पा तोडकर. आणि त्यांचंही या ठिकाणी निधन झालं. अर्थात शिवैक्य पावले. 5-6 महिने होऊन गेले म्हणून कळलं त्यांच्या सुद्धा जीवात्म्याला या स्टेजवरून मंगलमय आशीर्वाद देतो की त्यांना सद्गती मिळो, त्यांना शिव साहित्य मिळो आणि ती शिवस्वरूपता त्यांना प्राप्त हो अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद परम शिवभक्त असणारे नारायण अप्पा. मी ह्या गावामध्ये पहिल्यानं जे काही आलो तर ते आमचे कांताप्पा असणारे तोडकर. आणि त्यांनी या ठिकाणी आनंद व्यक्त केला. आणि त्यांना सुद्धा त्यांच्या कुटुंबाला माझा भगवान शिव असणारा शक्तिदेव आनंद देव सर्व आयुष्य आरोग्य संपत्ती आणि अंती शिव साहित्य त्यांना प्राप्त हो. त्यानंतर जे काही नारायणप्पा तोडकर आहेत त्यांच्या घरचं कुटुंब सज्जनो 2 दिवस पाहुणा राहिला तर बेजारी होते. पण आमच्या सारख्याला असणार त्या घरानं सामावून घेतलं. पिंटू बाप्पा असणारे, संभाजी भाऊ असणारे, सोनाजी असणारे आणि त्यांचं सर्व जे काही फॅमिली मंडळ आहे त्यांनी या ठिकाणी 7 दिवस असणारी आमची परिपूर्णतेने सेवा केली असं म्हणायला हरकत नाही. असाच असणारा अखंड शिवनाम सप्ताह या सर्वांच्या संमतीनं सर्वांच्या सहकार्यानं सर्व गावाच्या आणि सर्व लिंगायत समाजाच्या सहकार्यानं चालत राहावा अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद त्यांच्या कुटुंबाला संतती संपत्ती आरोग्य प्राप्त हो आणि त्यांना शिव साहित्य प्राप्त हो. त्यानंतर जे काही आम्हाला अन्नदान करणारी मंडळी बाकीची आहे त्यामध्ये आमचे सचिन भाऊ बी आहेत, आचार्य असणारे वाजगे अप्पा आहेत, सदाशिव अप्पा वाजगे आणि त्या कोपऱ्यातले त्यांचं सर्वच मंडळ जे जे काही आहे. आता बाकीचे काही नाव मला माहित नाही पण त्या सर्व मंडळाला या ठिकाणी आयुष्य आरोग्य संतती संपत्ती प्राप्त हो आणि ती त्यांना शिव साहित्य प्राप्त हो अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद या कार्यक्रमामध्ये आलेला असताना गावातील असणारे काही सद्भक्त मंडळ बऱ्याचशा जणांचे मला नाव माहित नाही तरी पण आवर्जून असणारे भेटीला आलेले आमचे बळीराम भाऊ
आडनाव लक्षातून गेलं पायाळ, आणि तेही दररोज हजर राहायचे. त्यानंतर आमचे ज्ञानेश्वर भाऊ शिंदे 2-3 दिवस त्यांनी आमच्या मागे उभा राहायचा प्रयत्न केला, पण नंतर पळून गेले आणि मग शेवटच्या पार्श्वदाला यायला लागले. तरी पण ज्ञानेश्वर भाऊ शिंदे आमचे सुतार भाऊ एके दिवशी बसलेले होते, त्यांचं नाव काही माहित नाही. यांना सुद्धा माझा भगवान शिव अशीच असणारी सद्बुद्धी देव, संपत्ती संपत्ती आरोग्य त्यांच्या घरी नांदो, वैभव नांदो, आणि ती त्यांना शिव साहित्य प्राप्त हो अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद सर्व येत असणारी सद्भक्त मंडळी. या कार्यक्रमाला जे काही रसपान आहे शिवकथामृताचं ते ऐकण्यासाठी येणारी सर्व माझी बांधव मंडळी, दूर बसणारी, वट्यावर बसणारी, बाजावर बसणारी, मंदिराच्या पारावर बसणारी, चालत असताना ऐकणारी जी जी काही मंडळी आहे, त्यांना सुद्धा माझा भगवान शिव त्याचं मंगल करो, आरोग्य ऐश्वर्य संतती संपत्ती त्यांच्या घरी नांदो, आणि अंती त्यांना शिव साहित्य प्राप्त हो अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद माझा या स्टेजवर. या अखंड शिवनाम सप्ताहामध्ये ज्यांनी काकडा भजन केलं असे असणारे जे काही सद्भक्त आहेत, त्यांना सुद्धा माझा भगवान शिव संतती संपत्ती देव, आणि शेवटी त्यांच्या मनोकामना पूर्ण करून शिव साहित्य त्यांना मिळो अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद. त्यानंतर अभिषेक असेल किंवा पारायण करणारी मंडळी आहे त्यानंतर जी काही पारायण करणारी मंडळी आहे, त्यांना सुद्धा भगवान शिव अशीच सत्सद्बुद्धी देव, आरोग्य संतती संपत्ती त्यांच्या घरी नांदो, आणि त्यांना शिव साहित्य प्राप्त हो अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद स्टेजवरून सर्व जणांना त्या. दुपारचं गाथा भजन करणारी मंडळी, संध्याकाळचा शिवपाठ घेणारी मंडळी, आणि त्यानंतर माझ्या हरिपाठ घेणारं मंडळ जे काय आहे ग्रामस्थ, या सर्वांना माझा भगवान शिव संतती संपत्ती आरोग्य त्यांना देव, आणि ती शिव साहित्य त्यांना प्राप्त करून देव अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद सर्व जणांना. संध्याकाळी येणारी तरुण मंडळी आहेच कथेला, ते माझे मातृवर्ग, या सर्वांना सुद्धा बांधव वर्ग, या सर्वांना सुद्धा मंगलमय आशीर्वाद, आरोग्य संतती संपत्ती नांदो, आणि ती शिव साहित्य मिळो. जे काही जागर करणारी मंडळी आहे ते नायलॉन साबुदाणा खाऊन का होईना, पण हार हार महादेव. मला चेष्टा करायचं बरं का ज्ञानेश्वर बाबू, म्हणजे मनमुक्त आनंद लुटायचं काम आहे माझ्याकडे, कृपया राग येऊ देऊ नका. पण जे काही नामस्मरणामध्ये रममान होऊन गेले माझे बांधव वर्ग सर्व, त्यांना सुद्धा माझा भगवान शिव संतती संपत्ती आरोग्य देव, आणि अंती शिव साहित्य प्राप्त करून देव. या स्टेजवर उपस्थित असलेले आमचे लिंबराज पाटील रामोडगावकर, ज्यांच्यामुळं मी कथाकार बनलो म्हणायला हरकत नाही. 20 वर्षापासूनचा अगोदरचा माझा अभ्यास होता, पण 16-17 पासून आम्ही कथा करायला पूर्ण सुरू केल्या. पण जे काही स्टेजवर बसवण्याचं कारण असणारे आमचे पाटील, त्यांचा सुद्धा मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो, आणि त्यांच्या कुटुंबाला संतती संपत्ती आरोग्य प्राप्त हो, आणि ती शिवसाहित्य त्यांना मिळो अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद. गणेश आढाव या ठिकाणी तबला विशारद, त्यानंतर शिवाजीराव कुदर असणारे आमचे किप्याड वादक, यांना सुद्धा माझा भगवान शिव संतती संपत्ती आरोग्य देव, त्यांच्या मनोकामना पूर्ण करो, आणि ती त्यांना शिव साहित्य देव अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद. सज्जन हो, दररोजचे पंक्ती देणारे जे लोक आहेत, आता मला नाव तर काय माहित नाही, पण सर्व जे काही पंक्ती देणारे मंडळ आहे, दररोजच्या दररोज अन्नदान करणारे दाते,
त्यांना माझा भगवान शिव अशीच प्रकारची संपत्ती देव त्यांच्या मनकामना पूर्ण करो. दान जेवढं केलं त्याच्या अनंत पटीनं त्यांना देण्याची पात्रता भगवान शिवानं तयार करावी. अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद यांना शेवटी त्यांना शिवसायुज्य मिळो. जे काही देणगी देणारे लोक पट्टी रूपानं असेल किंवा पावती रूपानं असेल, जे काही या अखंड शिवनाम सप्ताहाला देणगी देणारे लोक असतील त्यांना सुद्धा माझा भगवान शिव अशाच प्रकारची सद्बुद्धी देऊन त्यांच्या घरामध्ये विद्वान कुलवान शीलवान पुत्र निर्माण हो, आरोग्य संपत्ती प्राप्त होऊन त्यांना मंगलमय शिव सानिध्य मिळो. अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद आणि असा हा आशीर्वाद देत असताना चहा पानाची व्यवस्था करणारे जे काही असतील त्यांना सुद्धा माझा मंगलमय आशीर्वाद. त्यानंतर जे काही 7 दिवस असणार तुम्हाला लेक्चर द्यायचं किंवा ज्ञान द्यायचंय त्याला काय ना काहीतरी सपोर्ट लागतो महाराज. आणि ते सपोर्ट म्हणजे आमचे गजानन भाऊ तोडकर यांचं असणार साऊंड सर्व्हिस अप्रतिम असणार. सुरुवातीला पहिल्या दिवशी मला थोडा कंटाळा आल्यासारखा वाटला, पण त्यांनी मला समजून घेतलं, मी त्यांना समजून घेतलं. अर्थात आमच्या गजानन भाऊचा असाच असणारा उत्कर्ष हो. जिथं 4 मशिनी तिथं 8 हो. जिथं 4 मंडप डेकोरेशनचे मोठमोठाले पेंडाले तिथं अनेक पद्धतीने त्यांचे वाढो. त्या कुटुंबाला असणारं संतती संपत्ती आरोग्य मनकामना सिद्धी आणि असाच सगळ्यांच्या जीवनाला आनंद देण्याचा एक उत्साह मिळून त्यांना शिवमयता शिवसायुज्य मिळो अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद या ठिकाणावरून देतो. त्यानंतर ज्या काही लोकांना अशा प्रकारच्या असणाऱ्या कथा आणि अहोरात्र किंवा ऐकायच्या असतील घरी बसून, त्यांनी माझं शिव कथामृत नावाचं चॅनल आहे, YouTube चॅनल आहे. शिव कथामृत. पहिल्यानं तेच महिमा शिवकथा उत्सव म्हणून होतं, त्याला मी आता संक्षिप्त केलं शिव कथामृत. आणि ते जर तुम्हाला घर बसल्या माझ्या अशाच कथा ऐकायच्या असतील तर गुगलवर युट्यूबवर आणि असणारे चॅनल शोधा. नाही सापडलं तर माझा नंबर घ्या. ज्यांच्याजवळ मोबाईल असेल त्यांनी मोबाईल ऑन करून माझा नंबर डायल करा. नंबर सांगतोय 94 20 46 17 89. 94 20 46 17 89 यावर असणार मला नुसतं ओम नमः शिवाय म्हणून व्हॉट्सअपला पाठवा किंवा हाय म्हणून पाठवा. तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल आणि आनंदाचा असणार शिवकथा रसभरीत असणारी तुम्हाला तुमच्या घर बसल्या नेहमी करता ऐकायला मिळेल. ज्या ज्या वेळेस माझे कार्यक्रम बाहेर गावी असतील, हे जे चाललेलं चॅनल आहे तर महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात अनेक लोक पाहतात. आणि म्हणून सगळ्यांना विनंती आहे की ते असणारं चॅनल अटॅच करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला आनंद मिळेल. त्यानंतर या कार्यक्रमाची असणारी आजची अंतिम सेवा सादर करत असताना एकच सांगेन महाराज, जळगाव नगर के वासी सदा खुश रहना.
जळगाव नगर के वासी सदा खुश रहना, गलती लगी जो हमसे माफ कर देना, आत्मा की बात तुमको बतला रहे हैं। शिव कथा वाले अपनी घर जा रहे, 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 शिव कथा वाले अपनी घर जा रहे। जळगाव नगर के वासी सदा खुश रहना, गलती लगी जो हमसे माफ कर देना, आत्मा की बात तुमको बतला रहे हैं। शिव कथा वाले अपनी घर जा रहे, शिव कथा वाले अपनी घर जा रहे, शिव कथा वाले अपनी घर जा रहे हैं। शिव कथा वाले अपनी घर जा रहे, शिव कथा वाले अपनी घर जा रहे, शिव कथा वाले अपनी घर जा रहे। सज्जनो, अशा प्रकारचा असणारा मंगलमय सोहळा आणि त्या ठिकाणी जे काही सहा दिवसामध्ये मिळालं जे काही प्रेम आहे हे अशाच प्रकारचं अविरत राहावं असं वाटतंय, पण वाटत असताना काहीतरी दुरावतंय अशा प्रकारचाही एक प्रकारचा भास होतो महाराज। काहीतरी जवळून सुटतंय आणि त्या सुटण्याच्या आवेशामध्ये आणि सर्व असणार धीर असणारा संपूर्ण जातोय। झूठे नहीं साथ तुम्हारा, दुआ है शिव जी से बुलाना दोबारा, मानो सही तुमको बतला रही है। शिव कथा वाले अपनी घर जा रहे, 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 शिव कथा वाले अपनी घर जा रहे। सज्जनो, आमचं असणारं मंडळ, आमचं असणारं गायक वादक आणि शिवकथेचं असणारं मंडळ ज्या घरी जातो त्या पद्धतीचा आम्ही राहण्याचा प्रयत्न करतो। 7 दिवस राहत असताना एवढं काही नाद ब्रह्मामध्ये मिसळून जातो
की जीवनातली असणारी कोणतीच बाकीची आठवण आमच्या तिघा जणाला राहत नाही महाराज. आणि अशा पद्धतीने असणारी आम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करतो जी शिवाला मान्य होते. आणि अशी असणारी सेवा आज या जलेश्वराच्या सान्निध्यामध्ये मिळालेली जी होती तिची असणारी आणि सीमा जवळ आलेली असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या सीमेच्या नंतर उद्या असणारे तुम्हाला फलित अर्थात महाप्रसाद काला आणि फळ मिळणारे. आणि म्हणून जे काही मंडळी पंच कमिटीची असेल, त्यांना सहकार्य करणारी असेल, या सर्वांना परत एकदा सांगू इच्छितो की जर एखाद्या वेळेस जर 7 दिवसामध्ये मी तर प्रत्येकाला आनंदानं आणि खालीवरी बोलून सुद्धा ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो सज्जन हो. पण द मॅन इज मिस्टिक ऑफ स्टॅच्यू. मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे म्हणून इंग्रजीत म्हण असते. तद्वत त्या न्यायानं अनवधानानं जे काही धर्मशास्त्राला अनुसरून आहे तेच मी बोलण्याचा प्रयत्न करतो. पण यदा कदाचित एखाद्याला जर त्याचा विसर पडून जर एखादं विपरीत वाटलं असेल, मनाला त्याची खंत त्याला वाटलेली असेल, तर त्या असणाऱ्या विचाराचा असणारा परत एकदा सारांश बघा. तुमच्या हिताचा तुमच्या सार्थकाचा मार्ग तुम्हाला वाटेल. आणि माझ्याबद्दलचा जो काही मनामध्ये क्रोध द्वेष मत्सर आलेला असेल तो मात्र निर्मळपणानं तुमचा होईल एवढ्या प्रकारची मी शाश्वती देतो. आणि जर यदा कदाचित झालीच असेल चुकी तर ती माझी आहे असं समजून या ठिकाणी क्षमस्व ठेवावं. आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम आपण करत राहावे. आणि सद्बुद्धी ईश्वर तुम्हाला देव अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद देऊन शेवट सांगतोय. झाली शिव कथा रंग ओसरला, झाली शिव कथा रंग ओसरला, झाली शिव कथा रंग ओसरला, झाली शिव कथा झाली शिव कथा रंग ओसरला, झाली शिव कथा 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 रंग ओसरला, झाली शिव कथा संकल्प तो पूर्ण झाला, सत्य संकल्प तो पूर्ण झाला, झाली शिव कथा रंग ओसरला, झाली शिव कथा रंग ओसरला, झाली शिव कथा रंग ओसरला. पूजनाची आला हरिदेव
महादेव उचिताची आला महादेव क्या है एक मंदिर है ये क्या है एक मंदिर है ये मंदिर कैसा होता है उचिता सियाला महादेव महादेव उचिता सियाला महादेव उचिता सियाला महादेव चला मंगळ वेडे पाहू मंगळ वेडे पाहू नाम विठ्ठल विठ्ठल देव हरी हरी उचिता सियाला महादेव उचिता सियाला झाली शिवकथा झाली शिवकथा झाली शिवकथा रंग ओसरला रंग ओसरला रंग ओसरला आणि अशा पद्धतीनं 7 दिवस पर्यंत चालणारा अखंड शिवनाम सप्ताह आणि त्यामध्ये 6 दिवसाची असणारी परम रसमय असणारी परम शिवकथा असणारी आपण या ठिकाणी रसपान केलं. त्याबद्दल जे काही आलेले त्यांना तुम्ही मंगल आशीर्वाद दिलाच आहे, पण त्यांना अशा प्रकारची सूचना आहे की उद्या या 6 दिवसाचं असणारं फलित तुम्हाला महाप्रसाद रूपानं आमचे परमस्नेही शतस्थल ब्रह्मी सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेडा आणि यांच्या अमृतवाणीमधून तुम्हाला प्रसाद रूपाची मुक्ती मिळेल. या ठिकाणी काल सर्व जणांना सूचना केलेल्या होत्या की बाबा रे आज दीपोत्सव होणार आहे, दीपोत्सव. तर आता या ठिकाणी आम्ही दीप सादर करणार आहोत. ज्यांनी दिवे आणलेले घरून त्यांनी दिवे लावावे आणि जर समजा नसतील आणले तर आमच्या संचालक मंडळ जे काय आहे कमिटीचं त्यांनी मेणबत्त्या आणून वाटप कराव्या. त्यानंतर कथा झाल्याच्या नंतर सर्व जणांना या ठिकाणी 15-20 मिनिटं मी दर्शन देईल आणि मगच पुढे असणार निघून जाईल. ज्यांनी काही 7 दिवस कथा ऐकलेली असेल त्यांनी